आम्हाला निधी देण्यासाठी यांचे हात पुढे सरसावत नाहीत, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे. होते तेव्हा काय केलं होते ना ओबीसीचे निधी तेव्हा तर मला काय त्याचा आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचं ना, त्याचा अर्थ ये मराठी ध्यान ठेवणार मराठा आरक्षणाला कोण करते ते मराठीच्या लोकांनी लक्षात ठेवा. जो ओबीसीचा मराठी कोण असेल त्याच्या पाठीशी राहावं म्हणजे विरोधात जाईल, त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय. दुसरीकडे परळीमध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की आपल्या सर्वच क्षेत्रातलं काही दिवसांपूर्वी वजन कमी झालं होतं, मात्र आता येणारा काळ आपला आणि मी जिम लावले. याकडे तुम्ही कसं बघता त्यांच्या स्टेटमेंटकडे? काय होतं तेव्हा खाता नाही आलं केलं सगळ्या जातींनी मोठं मराठ्यासहित स्वतः टोळीनं वर पडून खाल्लं ना. ओबीसी मोठा होऊन दिला ना मराठा मोठा होऊ दिला. मारामारीत वेळ जास्त घातला. एक काळ असा होता, आता तुम्ही प्रश्न काढला म्हणून मला बोलायचंच नव्हतं त्याच्यावर. एक काळ असा होता ते विरोधी पक्ष नेता होता बघा, तेव्हा ते असं आरडायचं लोकांच्या मनामनात जाऊन बसलं होतं ते की ह्यो जातीवादी माणूस वाटत नाही, ह्यो गोरगरीब सगळ्या जातीसाठी लढणार आहे. पण ज्यावेळेस याला मराठ्यांनी आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलं ना, त्याविषयीची नियत खराब झाली आणि टोळीच्या मागं सगळी गेली मंत्र्याची ताकद उभारली आणि मग ते करायला लागले खून, मग मागं लागले खंडाने.